नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथकं काम करत आहेत. यातील 2 आरोपींचे स्केच देखील पोलिसांनी शेअर केले आहेत. तर आरोपींबाबत काही माहिती असेल तर ती कळवल्यास त्यांना इनाम देण्यात येईल अशी घोषणा देखील पोलिसांनी केली. ही घटना घडली त्या ठिकाणी आज 8 ऑक्टोबरला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची माहिती घेतली. 5 दिवस उलटूनही आतापर्यंत आरोपींपर्यंत पोलिसांना का पोहोचता आलेलं नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. तपासात काय अडचणी येतात याबाबत देखील पवारांनी बड्या अधिकाऱ्यांना विचारले. त्याचबरोबर या प्रकरणातील माहिती देखील जाणून घेतली. पुण्यात मुली सुरक्षित आहे का असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.